पण या ओव्या आल्या कुठून? अहो हे बायकांचे वैभव आहे. पहाटे उठून दळण कांडण करणारी गृहिणी ती जाते फिरवते, ताक मेढीवर ताक घुसळते, रहाट चालवून पाणी भरते. ती कामातली गती आणि लय तिच्या मनात मुरते आणि ओठावर येते आणि तिची सखी होऊन ओवी अवतरते. माहेरची ओढ, सासरचा जाच आणि अभिमान सारे काही ओवीत सामावते. कष्ट हलके होतात, काम झरकन होते आणि कानात ओवीची गुणगुण घुमत राहते. ओवी बायकांची बहीण असते, आई असते, सखी असते आणि जीवाभावाची असते. ऐका, हात लागू दे लाडवा शांताताईचा. तुमच्या या मूर्ख आणि दांभिक धर्मवेडात तुम्ही ठरवले असले तरी आम्ही तुमची आहुती जाऊ देणार नाही. कारण तुम्ही देव माणूस असता आणि तुमचा हेतू जर उदात्त असता तर मग त्या आहुतीला काही अर्थ होता. पण तुम्ही नेहमी उगवत्या सूर्याला झाकायचा प्रयत्न केला आणि आजपर्यंत सगळ्यांचा छळच केलात. त्यामुळे तुमच्या मरणाची कोणी वाट बघत असेल तर नवल वाटायला नको. पण हे किती वाईट आहे. आपण लोकांना हवे हवेसे वाटलो पाहिजे, नको नकोसे नाही. तुम्ही तुमच्या बायकोला जिवंतपणी मरण दिलेत. नारायणाने राधेला गमावले ते तुमच्यामुळेच आणि तरीही तुमचे हे चालूच आहे. तेव्हा आता राग थुंका. गावातल्या बायका आता काही ऐकायला तयार नाहीत. घरात स्वयंपाक होत नाही म्हणून 95% पुरुष सुद्धा आता तयार झाले. 2-5 लोक आहेत तुमच्यासारखे, पण आता त्यांना काही किंमत नाही गावात. आपण मित्र आहोत लहानपणापासून, पण तुम्ही तेव्हाही खेळामध्ये रडीचा डाव खेळायचात. आम्ही वाद नको म्हणून गप्प राहायचो. पण आता तुमचं वय झालंय तेव्हा सोडा आता हा स्वभाव. आधी हात सोडा. राग सोडणार असाल तर सोडतो तुम्हाला. ठीक आहे, नाही करणार विरोध. आता सोडा. पण खरे बोलताय ना? हो म्हणतोय ना. सोडा. ठीक आहे. कुठे जाताय तुम्ही? माझ्या घरी. नको जाऊ. स्मशानात जाऊ का सरळ पेटवून घ्यायला? नको, तिकडेही तुम्ही सगळे याल मला चितेतून खेचायला. मी घरीच जातोय. माझा आणि तुम्हा सर्वांचा संबंध संपला. माझा विरोध आता फक्त माझ्याशी. मला कुणाशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. उपोषण वगैरे काही करणार नाहीये मी आणि विरोधही करणार नाही. मी स्वतःला माझ्या शरीराच्या भिंतीत कोंडून ठेवणार आणि माझ्या शरीरात जिवंत समाधी घेणार. रुक्मिणी वहिनींचं सवाष्ण रूप पाहून हा काय करील देव जाणे. घरात याने मारामारी केली ना तर पुन्हा मुसके आवडू. पण आता याच्या मोकाटपणाला पक्की वेसणच घालायला हवी. आज तुम्ही जे काही केलं त्यासाठी तुमचा खास आवडीचा 13 गुणी गोविंद विडा घ्या. खरं सांगू का, माणसाला, खास करून पुरुषाला स्वतःमध्ये बदल घडवून आणायला फार कठीण असतं. पण बायकांचं कसं आहे, लहानपणीची काही वर्ष जर सोडली तर मनाला,
आपल्या मताला मुरड घालणं मुळी ठरलेलंच असतं. नवरा, सासू सासरे, नणंदा, जावा यांच्यासाठी तडजोडी पावला पावलावर कराव्या लागतातच. त्यामुळे कसं आहे माहितीये का, बायकांना तेवढं कठीण जात नाही. पण काय आहे की पुरुषांना आपला स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून वेळीच स्वतःकडे कमीपणा घेऊन बदल घडवून आणणे फार कठीण जाते हो. आणि ते तुम्ही केलं. फार अभिमान वाटला मला तुमचा याबद्दल. बल्लाळ भाऊजींच्या वेळेला कच खाल्लेली सल आज मनातून निघून गेली असेल, होय ना? अगदी माझ्या मनातले बोलत तुम्ही कावेरी. खऱ्या अर्थानं तुम्ही माझ्या अर्धांगिनी आहात. पण तुमची साथ नसती तर हे घडले नसते कावेरी. मी संतापी होतो, कर्मठ होतो, चुकीचे वागायचो. पण तुम्ही न भांडता खुबीने ते माझ्या निदर्शनास आणून द्यायचात आणि हसून सावरून घ्यायचा. नाहीतर मी शंकर बापू होण्याच्या मार्गावर होतो. आपलं सदाशिव, यशोदा यांच्याकडूनही मी बरंच काही शिकलो. माणसाने बदलण्याचा निश्चय केला ना कावेरी, सारे काही साध्य होते. आता मला तुमच्याकडून एक वचन हवंय. मी गेल्यानंतर केशवपन करायचे नाही, आलवण नेसायचे नाही आणि कुंकू पुसायचे नाही. दिलं वचन. पण काय हो, तुमच्या अगोदर समजा मी गेले तर मी तुम्हाला काय सांगणार? नाही म्हणजे आपल्या डोईवरचे रान अगोदरच स्वच्छ झालेले आहे. अगो मी सांगितले हो त्याला. मग छान, अगदी छान दिसतंय. आज आपले पितर स्वर्गातून पुष्पवृष्टी करत असतील तुमच्यावर. 42 पिढ्यांचा उद्धार केलात म्हणून. पण मी आता काही बोलणार नाही. विरोध नाही, काही नाही. तुम्ही कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळा, पण यापुढे माझ्याशी या घरात कोणी भाषण करायचे नाही. माझा स्वयंपाकही कोणी करायचा नाही. माझा स्वयंपाक मी करेन. मी माझ्या खोलीतही मला कोणी नकोय. सुभद्रे, तुझे सामान घेऊन जा दुसऱ्या खोलीत ताबडतोब. तुमचा आणि माझा संबंध संपला. तुम्ही मला मेलात आणि मी तुम्हाला. रुक्मिणी परचुरे, लुगडे छान नेसलेत. आता अजून काहीही उद्योग करायचे असतील तर ते करा. नटा, मुरडा, काजळ घाला, तोंडे रंगवा आणि ठुमकत ठुमकत पुण्यातल्या 52 खणीत जाऊन उभ्या राहा. किंवा गावातल्या पुरुषांनाही बोलवा. मी चकार शब्द काढणार नाही.
आग लागो तुमच्या तोंडाला निलागा. सुभद्रे, मारा नवऱ्याला मारा आणि त्याच्या नावानं मळवट भरून नाचा. तूही उभी राहा यांच्या सोबत खिडकीत. राहणारच आहे उभी. सुभद्रे, का अडवलेत मला? आज या नराधमाला मी. सुभद्रा, शेवटची गरळ आहे ही. ओकू दे त्यांना. तू नको लक्ष देऊस. परमेश्वर त्यांनाही बघतोय आणि तुलाही. ज्याचे माप त्याच्या पदरात पडतेच पडते. तू शांत राहा. दुर्लक्ष हीच सणसणीत चपराक असते अशा लोकांना. बरोबर. काय जमली का मंडळी? मग करायची का सुरुवात? त्र्यंबकराव, आमच्या घरगुती गमती जमतीत रघुनाथच्या डोक्यात हा स्पर्धेचा विचार आला आणि दोघांनी तो उचलून धरला. आणि रुक्मिणी वहिनी त्याला एक वेगळंच वळण दिले. आणि यशोदाच्या धडपडीमुळे आज हा सगळा योग जुळून आलाय. गावातल्या काही बायका पुरुषांचा याला विरोध आहे, पण बहुसंख्य लोकांनी या उपक्रमाचे स्वागतच केलेले आहे. विशेषतः बायकांच्या धाडसाचे आणि एकजुटीचे कौतुक आहे. आता या स्पर्धेच्या निमित्तानं माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना आत्मपरीक्षण करण्याची आणि स्वतःत बदल घडवून आणण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी रुक्मिणी वहिनींचे आभार मानायला हवेत. आता मी त्यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. मला आज फार आनंद होतोय. इतका की एक उदाहरणच सांगते. आपल्या सारांच्या दारात माड आहेत. विहिरीच्या पाटाचं पाणी साऱ्या माडांच्या भोवतीच्या आळ्यांमध्ये फिरून नाचू लागले. माडांची बाग कशी चैतन्यानं तरारून उठते, तसं आज मला वाटतंय. बायकांच्या मनामनाशी हे शिक्षणाचं पाणी चैतन्यानं उसळतंय. नव्या, आनंदी, समजूतदार, तडफदार आयुष्याचं स्वप्न दाखवतंय. हे सारं स्पर्धेपुरतच की स्पर्धा संपली तरी शाळा सुरूच राहील ना?
आता तुम्हाला स्पर्धेचे खास आकर्षण दाखवतो. तर हे पहा, हे सोन्याचे जरी काम केलेले लुगडे. आणि हे दागिने. तर परीक्षक म्हणून मी त्र्यंबकराव, आपला सदा आणि शंकर बापू असे ठरले होते. तर शंकर बापू आले नाहीये, तेव्हा आपण स्पर्धा सुरू करूया. थांबा 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 थांबा. गोदा, मी आहे ना. गोदे, तू स्पर्धेत भाग घेणार, कर्म व स्वयंपाक करणार. नाही हो सासूबाई, मी स्पर्धेत भागही घेणार नाही आणि स्वयंपाकही करणार नाही. बरं झालं. मी या स्पर्धेचे परीक्षण करणार. हा बघताय काय? टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. टाळ्या. मी चांगला स्वयंपाक करू शकत नाही, हा, नशीब कबूल केलं. पण जेवणाला नावे उत्तम ठेवू शकते. हे मला बरोबर बोलली. मला माहित होते तू येणार. हे बघा, आता पतीला सोडून आणखी कुठे जाणार? ते म्हणते घे. लागेल ना तिला. एकच काय ते अशी येईल. मामांची नमस्कार करते. आयुष्मान भव. नमस्कार करते. आशीर्वाद. गोदे, बस. अहो काहीतरीच काय. नको. अगं असं कसं? आज तू परीक्षक आहेस, हा. आज तुझा मान आहे. ये गोदे, बस. हा, बर. बसा बसा. बसा बसा. तर आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात होत आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपापल्या घरी जाऊन पदार्थ करायचा आहे. तुम्हाला 2 घटकांचा अवधी देण्यात आला आहे. 2 घटकानंतर आपापला पदार्थ इथे आमच्या समोर आणून ठेवायचा. परीक्षक मंडळ तो पदार्थ चाखून पाहिल. तेव्हा भरभर स्वयंपाकाला लागा. सासूबाई, तुम्ही काय करणार आहात? मी ना रस्सम करणार आहे. रस्सम? अगो बाई, ते काय असते? हो, दक्षिण भारतातला पदार्थ आहे हा. आपल्या चुलत घराण्यातली काही मंडळी दक्षिणेत स्थायिक झाली आहेत. गेल्या वर्षी गणपतीला आली होती सारी. त्यावेळी बायकांकडून काही पदार्थ शिकून घेतले होते हो आम्ही.
त्यातलेच हे रस्सम. अगो सासूबाई सुद्धा चित्रान्न करणार आहेत ना, ते सुद्धा तेव्हाच शिकल्यात त्या. असे होय. पण हे रस्सम गोड असते की तिखट? आंबट तिखट असते. म्हणजे बघ, आपण कटाची आमटी करतो की नाही, तसेच हे असते, पण चिंचेचे. आवडेल हो तुला. झाले बटाट्याचे धिडे तयार. छान खरपूस सुगंध येतोय हो. पण मी तुमच्या घरातले साजूक तूप संपवले. असू दे ग, कडवीन मी नव्हे. नाही नाही, कालच कडवले आहे आमच्या घरी. मी देते आणू. बरे. आजी म्हणते दान करावे लाखाचे, हिशेब करावा कवडीचा.